नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी.एम.सी. नागपूर, त्याच्यानंतर जी.एम.सी. धुळे आणि जी.एम.सी. नांदेड, जी.एम.सी. छत्रपती संभाजीनगर आणि आज म्हणजे काल ॲड आलेली आहे ती म्हणजे जी.एम.सी. मुंबई. आणि मुंबईमध्ये एकूण 4 कॉलेजेस आहेत आणि त्या हॉस्पिटल आणि कॉलेज यांची काल ॲड आलेली आहे. टोटल 210 पद आहेत मित्रांनो. तर आपण संपूर्ण जाहिरात काय आहे ही बघूयात. तर सुरुवातीला कालच ॲड आलेली आहे आणि यामध्ये आपण बघू शकता एकूण किती पद आहेत तर बघा. सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई याचे एकूण 99 पद आहेत. त्याच्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई येथे 6 पदं. त्यासोबतच परिचर्या शिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी 11 पद आहेत. त्याच्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय मुंबई येथे 29 पद आहेत. आयुष संचालनालय येथे 6, पोदार रुग्णालय येथे 45 आणि पोदार महाविद्यालयामध्ये एकूण 15. तर असे एकूण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 210 पद आहेत मित्रांनो. आपण बघू शकता 210. तर याच्यासाठी काय काय सिलेबस काय काय आहे, फॉर्म कधी भरायचा आहे, लास्ट डेट कधी आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर चला आपण बघूयात एक एक करून माहिती. तर सुरुवातीला मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर मागच्या जेवढ्या काही भरत्या होत्या आपण त्याच्यामध्ये बघितलं जी.एम.सी.मध्ये की निगेटिव्ह मार्किंग हा प्रकार नव्हता, परंतु जी.एम.सी. मुंबईमध्ये यांनी नवीन नियम लागू केला आहे, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग लागू केली. तर सरळ सेवेला बहुधा निगेटिव्ह मार्किंग नसते, परंतु काही काही परीक्षांना असते, जसं की समाज कल्याण ICDSला निगेटिव्ह मार्किंग होती आणि त्यासोबतच जी.एम.सी. मुंबईला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. तर निगेटिव्ह मार्किंग नेमकी किती आहे तर आपण सविस्तर पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सिलेबस बघूया. तर सिलेबसमध्ये बघा मित्रांनो एकूण 4 सेक्शन असणार आहेत. याच्यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, त्यासोबतच सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. आपण बघितलं की नांदेडला कसे प्रश्न आले होते, बुद्धिमत्तेचे 13 प्रश्न आले होते, गणिताचे 12 आले होते आणि ते 12 प्रश्न बऱ्यापैकी हार्ड लेवलचे होते मित्रांनो. तर 25-25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण असणार आहेत, म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. तर आता इथं महत्त्वाचा पॉईंट नोट करून घ्या की परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण देण्यात येतील आणि चुकीच्या उत्तराकरिता प्रत्येकी 1 गुण वजा केला जाईल. मित्रांनो बघा, प्रत्येक गुणासाठी 1 गुण वजा केला जाईल असं म्हणलंय. म्हणजे आपल्याला जर सांगायचं झालं तर एकास 2 अशी मेथड आहे मित्रांनो. म्हणजे जवळजवळ 50% निगेटिव्ह मार्किंग आहे, जे की आपण MPSCच्या कंबाईन परीक्षेमध्ये राज्यसेवेमध्ये बघतो की एकास 4 असतात, परंतु इथं 2 प्रश्न चुकले की आपला 1 प्रश्नसुद्धा मायनस होणार. या पद्धतीचं ही मेथड या आहे. जी.एम.सीने हा नियम लागू केला आहे. तर मित्रांनो बऱ्यापैकी ही मेथड हार्ड आहे, कारण आपल्याला बरोबर माहीत असणाराच प्रश्न आपण क्लिक केला पाहिजे, अन्यथा आपला बरोबर आलेला 1 प्रश्नसुद्धा जाणार. आणि ही फॉर्म कधीपासून सुरू आहे तर बघा, यामध्ये एकूण आपल्याला 900 रुपये फीस असणार आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच माजी सैनिकासाठी इथे फीस नसणार आहे. आणि विशेष म्हणजे या भरतीची अर्ज सादर कधी तर 18 तारखेपासून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे, 18 ऑगस्टपासून. आणि परीक्षेचा म्हणजे ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 6 सप्टेंबर. तर 6 सप्टेंबरच्या आत 18 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरमध्येच आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे. टोटल 210 पद आहेत आणि यासाठी ही परीक्षा असणार आहे मित्रांनो. तर यामध्ये खूप काही फॉर्म येतील, असंच नाही की जी.एम.सीचा पेपर यामध्ये कमी येतील, तर असं बिलकुल नाही. नांदेडला 16,000 फॉर्म आले होते, संभाजीनगरला 1,15,000 काहीतरी फॉर्म आले होते आणि यानंतर जी.एम.सी. मुंबईमध्ये सुद्धा बऱ्यापैकी फॉर्म येतील. तर तुम्ही पण फॉर्म भरून घ्या आणि लवकरात लवकर अभ्यासाच्या तयारीला लागा. आपण आपल्या चॅनलवर बरेच नांदेडचे पेपर आणि उर्वरित संभाजीनगरचे पेपरसुद्धा अपलोड करत आहोत. तर इथंच थांबूया आपण. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहिती घेऊन. धन्यवाद.